नमस्कार भावांनो बहिणींनो, छकू दीदीच्या चालल्यात पोळ्या. लेकरानं कपडे धुतलेत, लय काम करते. मी करते आता पंखा चालू, कारण की भैया घरी नसलं तर आपली टी व्ही बंद असते, तिला आराम असतोय. आहे छकू दीदी टी व्हीला पाया घरात अंधारच येतोय. काय हो माहिती एवढा काऊन अंधार येतोय. सगळा पलंग गिलंग बराबर केला आता पहा. म्हणजे सकाळची घाई लय राहते, दाजी उशिरा जातात कामाला. आहे ना छकू दीदी, लय उशिरा चाललेत तुझे पप्पा आता कामाला. मग त्याच्यामुळं उशीर होतोय काम आवडायला. आता तिची बहीण आले. ते म्हण छकू दीदी म्हणती मा भैया बहीणच आहे माझी. आज छकूनं एक टोपलं भरून कपडे धुतले, इकडे टप म्हणतात. तर आज तिनं लय काम केले, कपडे धुतले. आणि आता म्हणे तू व्हिडिओ काढून घे. आपले लेकरं पण लय सपोर्ट करते चॅनलला, पण काय करावं आता, कधी वरी जाते काय माहिती ते. तर छकू दीदी म्हणे मम्मी तू आता व्हिडिओ काढ, म्हणजे कारण की तिला माहिती आहे आपला भाऊ आला तर मग जास्त करून मग तू टी व्हीचा म्हणून आधीच काढून घेता येत नाही का मम्मी, तुला टी व्ही चालू करायची तर व्हिडिओ राहिलाय तो, मग तू आधीच काढून घ्या जाय तुपला व्हिडिओ. तर मग आता आपले सगळे कामं झाले. छकू दीदी करायला लागली पोळ्या. माझी दीदी लय काम करते माझी दीदी. तर ती पोळ्या करायला लागली. म्हणे मम्मा तू आता छकूबाई ते पेपर खराब होतोय अलीकडे उडून पोळ्या कर. तर तिच्या पप्पासाठी 2 पोळ्याचं पीठ डब्यात भरून ठेवलंय, म्हणजे ते लय उशिरा येतात. तर मग आता आम्ही आमचंच जेवण बनवून जेवून घेऊ. तर आज फुलगोबी आणि बटाके मिक्स केले, तर ते आपले बटाके लय गोड आलेत. आहे ना कधी तू. तर मग मस्त लगे चवळीच्या शेंगा आम्हाला दोघी मायलेकीला आवडतात. तर मी काय केलंय मग म्हणलं आपण आपले घरातले दोघं खात नाही, म्हणलं भैया खात नाही आणि छकूचे पप्पा खात नाही. मग मस्त दोघी मायले केलं म्या मसाल्यातच आरत परत केलं ते. म्हणलं मस्त आता हे करा, असं केलं. मग आज आमच्याकडे लय आभाळ आहे का लय आभाळ. हिरवे म्हणजे मस्त लगे हिरवी मिरची, मसाला, टमाटर, एक कांदा, थोडासा लसण, सांबार, याच्यात बाकी काहीच टाकलं नाही साहित्य. म्हणलं एवढंच साहित्य टाकायचं आणि जास्त नकोच म्हणलं. मग असं केलंय दीदीनं. तर मग मस्त आरत परत याच्या शेंगा केल्या 3 चवळीच्या. आणि हे काहीच खात नाही दोघं जण. आता लय मोठे कपडे धुतलेत दीदीनं, खाली पण कपडे हे पा. म्हणजे आता इकडं आभाळ फिरायला लागलेले, आभाळ फिरायला लागले आपल्याकडं. आता शाळा चालू आहे, तुम्हाला सांगेलच आहे. निवांत वातावरण आहे, शांत, लय शांत वातावरण आहे. आता हरसूबाया दर दिवस यायचा समजा आपला 10 वाजता येऊ लागला तो शाळेतून. तर आता त्याचा 12चाच टाईम राहतोय कायम. तर म्हणे मम्मी मी 12 वाजता येईल. पण मग आपल्या भैयाला नाही निघत भुकाचा दम. त्याच्या बहिणीला माहिती आहे भुकाचा दम नाही निघत. तर खरंच माणसाला बहीण पाहिजे. काळजीनं भावासाठी पोळ्या करायला लागली पा, कसा तोत्रा शब्द आला. आणि आपलं घर पा किती भारी वाटायला लागलंय, साफसफाई केलंय. तर थोडी मेहनत होती, हात दुखतंय मा उजवा काम करायला लागलं. पण मग छकू दीदी लय मेहनत करते. आणि लय दिवसाच्या बाद काल भाजीपाला आणायला गेले. हे कोणी खात नाही तर मग 2-2च भाज्या कराव्या लागतात आमच्या घरात काही. तर म्हणलं जाऊ द्या 2 तर 2. भैयाला भोपळा आवडतो, इकडं दुधी म्हणते गुजराती, दुधी भोपळ्यानं. आणि भोपळा आणला. काल गेले तर 500 रुपयाचा बाजार घेऊन आले. तर लय महाग बाजार झाला, 100 रुपये किलो टमाटे झालेत आमच्याकडं. आणि भैयाला बटाके लय आवडते, छकू दीदीला लय आवडते. तर काय झालं, लय गोड आले. तर हे म्हणजे रात्री म्हणे मम्मी आम्हाला चकत्या तळून दे. तर खरंच मला याय ना, मला काय बटाके आवडत नाही. तर म्हणे मम्मा तू एक घास खाऊन पाय. तर खरंच लय गोड होते, साखऱ्या टाकल्या. आणि गुजरात्यात त्याला तर उलटं गोड आवडते. त्याचे बटाके गोड निघो का काही निघो, ते जास्त करून गोडच खातात. तर त्याला ते आवडतील. तर एका बाईनं 2-2, 3-3, 4-4 किलो घेतात, म्हणजे जास्त त्याचा बटाक्याचा वापर लय. आता छकू दीदीला साबुदाणा खायचा तर आता आपला संपलाय, तर मला घेऊन यावं लागलं. ती म्हणती मम्मी तू मैदा घरात होतीस ना म्हणे काही, तर तू आहे ना छोले भटुरे बनव म्हणे, तिला लय आवडतात असे म्हणू लागली ती. तर मग आता मी संध्याकाळी आणीन छोले जाऊन आणि बनवीन. मसाले तर मी सगळे घरात आणले असते. आहे ना का दीदी. आता भैया आला तर जेवणच करायची तर आम्हाला. आता आमचे कंप्लीट कामं झाले. आता तिच्या पप्पाच्या पोळ्या मी बराबर 1 वाजता करीन. एवढ्याला म्हणजे उशिरा येते. मग आम्हाला काय जास्त पोळ्या नाही करावं लागत, 5-6 पोळ्या कराव्या लागतात फक्त आम्हाला. जास्त खायला लागतच नाही यांच्याकडून, घरातले खात पण नाही.
भैयाला 2 पोळ्या कराव्या लागतात पतल्या पतल्या कागदासारख्या. आणि छकू दिदी मी बिगर तेलाच्याच आवडतात आम्हाला. मला तेल लावून म्हणलं तर पोळ्या आवडत नाही, तिला नाही आवडत, खाऊ नाही आवडत. मस्त कैरी आणले आज शॉट व्हिडिओ नक्की टाकते आता. मस्त जेवणाचा आपला साध्या जेवणाचा शॉर्ट व्हिडिओ आता मग 50 बुडाली कम से कम टाकतच नाही. तर ते कसं आहे शॉर्ट व्हिडिओमुळं चॅनल पुढं जाते ना, थोडी मदत भेटते. पण आता टाकावं लागेल काळजीनं. आता आपल्या भैयाचं 12वीचं वर्ष आहे, मला त्याच्या शिक्षणावर ध्यान देणं. व्हिडिओच्या नांदातच कशाला राहायचं, अभ्यास कर टायमावर हे ते. म्हणजे तसा शाळेत हुशार आहे आपला भैया. ह्या वर्षी भैयाला मला गावाकडंच जायचं होतं आम्हाला राहायला. पण इकडचं शिक्षण भैयाचं डोक्यात बसले. मग 12वी झाली म्हणलं तर पुढच्या वर्षी 13वीला मग गावाकडेच टाकून द्यायचं. मग मी गावाकडेच राहणार आहे. तर निर्णय व्हायलाच आहे समजा गावाकडे राहायचा. पण मग शाळासाठी मला आले मी भैयाच्या. तर असं करणार आहे मग. भैयाला गावाकडचं वातावरण नाही आवडत तर पाहू आता कसं आहे. कागदपत्र निघतात आपल्या गावाकडचे. इकडं काय गुजराती शिक्षण नाही, हिंदी आहे म्हणा, पण आपल्या इकडं बरं राहते. मग पहिल्यापासून इच्छा होती याच्या पप्पाला. मग आई बाबा सांभाळायला तयारच राहते लेकरायला. छकू तर 3 वर्ष तेव्हापासून शाळा टाकेल होती बाबानं. तर बाबा म्हणू लागले भैयाला पण राहू द्या. तर भैया मला सोडून राहू नव्हता लागला. नाहीतर मला गावाकडचं शिक्षण आवडतं. मस्त शिक्षण आहे. मा भाऊ त्याला शाळेत टाकू लागला, ते आर्मीमध्ये आहे. तर मग आर्मीच्या शाळेत म्हणे वर्दीवर येईन. तर भैया नाही नाही नाही, आज भविष्य हे झालं असतं भैयाचं साकार. मला भारी वाटलं असतं वर्दीवर आला असता तर आता भैया पस्तावला. एक तर एक आता भैयाला भरत्या मारता येत नाही हात मोडीला असल्याने, आहे ना दीदी. आता ते नाराज होतो. लहानपणी आपल्याला कळत नाही, पण मला आर्मीची नोकरी लय आवडते. ते एकुलता एक गंज होता, पण त्याने देशाची सेवा केली असती तर भारी वाटलं असतं. आवडायचं मला पहिल्यापासून. मला आवडती ती नोकरी आर्मीची. आता भैया पाहू आता भैयाचं काय आहे काय नाही. मोठा झाल्यावर त्याचा ते निर्णय घेईन. आता बाबाची इच्छा होती भैयानं जावा म्हणून, त्याचा मामा म्हणतोय तर पण नाही घेतलेले. जाऊ द्या आता. तेव्हा म्हणजे लय लहान होता तो, नाहीच म्हणजे लढायला लागायचा. ते तुमचे दाजी नाही म्हणू लागले. म्हणलं जाऊ द्या. मी 2-3 दिवस बिमार होते. तुम्हाला सांगितलं भावांनो बहिणींनो, किती काळजी करता तुम्ही. ताई तब्येतीची काळजी घ्या. खरंच आपले नाते लयच भारी नाते आहेत. इथलं भारी वाटतंय मला. भाऊ बहिणी भेटले मला, यूट्यूब फॅमिली, तर लय भारी वाटते. पहिल्या तुमच्या ताईला कोणीच ओळखत नव्हतं. मी तिघायचीच बहीण होती. आता मी सगळ्याची बहीण झाली तर लय भारी वाटते. ताई म्हणून कमेंडी करते. एक मला तुम्हाला तर मी घडी घडी सांगते, मला एक ओळख बनवायची अशी फॅमिली तयार केली. कोणीतरी आपल्याला ओळखावं. नाही तर पहिलं काय घरातलीच ओळखायचे. तर आता लय भारी वाटते मला. सगळे ताई ताई करतात. मैले लेकरं बिमार असले तर म्हणतात ताई काळजी घ्या, छकूची घ्या. छकू आप काय झाला, गोड जळालं का? उठ मी करते पोळ्या. झालाय माझा व्हिडिओ काढणं आता. सांग करू का? तर आपल्या लेकराची काळजी करते. छकू दिदी वाळली आहे तर म्हणते तिची काळजी घ्या ताई, दवाखाना करा सुधारायसाठी. किती कमेंट येतात छान छान. किती काळजी घेता भावांनो बहिणींनो तुम्ही. आणि हे शब्द मी त्याच्यामुळे ठेवले, भावांनो बहिणींनो. मला लय भारी वाटते तुम्हाला भावांनो बहिणींनो म्हणायला. लय मावस भावाला हे शब्द लय आवडायचा, भावांनो बहिणींनो. पण तो ह्या जगात नाही राहिला. लय लहानपणी गेला, तो बिमार होता. तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.